ऑरा आणि एनर्जीज. सो याचा काय संबंध असतो? काय हे येतात कुठून? याचा अर्थ काय? ऑरा म्हणजे आभामंडळ. जसं मी अगोदर म्हटलं होतं, की प्रत्येक मनुष्याच्या किंवा प्रत्येक वस्तूच्या भोवती एक वलय असतं. त्याला म्हणतात ऊर्जा वलय. आता हे वलय प्रत्येक एन्व्हायरमेंटल फोर्सनी म्हणजे वातावरणाच्या, पर्यावरणाच्या, निसर्गाच्या फोर्सनी बदलत असतं. जसं आपण म्हणतो कधीतरी मळब आली आहे, ऊन कडकडीत पडलंय, ऊन थोडंसं असं डलनेस आहे, आभाळ आलेलं आहे, काळे ढग आलेले आहेत. तर जसं सावड त्याला म्हणतात एक तुमच्या भोवती निर्माण झालेली ऊर्जेचं स्रोत. तर हे सावड जसं आहे तसं आपल्या शरीराचं पण असतं. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपली ऊर्जा किंवा आपलं ऑरा हा एकदम वीक होऊन जातो. पण जसं जसं आपण औषधं घेतो, सूप्स पितो, विटॅमिन्स खातो, तसं आपल्या शरीरामध्ये एक चेतना, ऊर्जा निर्माण होते. सिम्पलचं उदाहरण ऊर्जेचं किंवा ऑराचं मी सांगते. एखादं झाड आहे, त्याला तुम्ही रोज पाणी घालताय, त्याची पानं अगदी टवटवीत आणि छान आहेत. 5 दिवस त्याला पाणी घालू नका. त्याची पानं अशी हळूहळू मुरगळायला सुरुवात होते. नंतर ते कोमेजतात, ते झाड असं मान टाकायला सुरुवात करतं. मग तुम्हाला कळतं अरे क्रॅक्स पडले जमिनीला आणि तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून मग ते लगेचच नाही होत. इट टेक्स टाइम. मग ते हळूहळू जसं तुम्ही पाणी आणि ते जसं पाणी शोषून घ्यायला सुरुवात करतात तसं तसं झाड टवटवीत होतं. सो द सेम वे आपला जो ऑरा आहे तो एन्व्हायरमेंटल ऊर्जेवरती रिॲक्ट करतो. मग आपण कुठे कुठे जातो तिथे तिथे जशा एनर्जीज असतील तसं आपला ऑरा निर्माण होतो. मग हा ऑरा आपल्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. जसं कोंबडी आपल्या पिल्लांना प्रोटेक्ट करते तसं आपण पण ऑरा आपला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. मग ऑरा आणि एनर्जी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. तुम्ही म्हणाल मी एनर्जीला बाजूला करतो, मी ऑराला बाजूला करतो, असं होत नाही. इट इज म्युच्युअल. दोन्हीही एकत्र बरोबर चालतात. एनर्जी चांगली, ऑरा चांगला. पण वाईट एनर्जी घेतली तर वाईट ऑरा झाला. म्हणजे पॉझिटिव्ह ऑरा आणि निगेटिव्ह ऑरा या 2 गोष्टी आल्याच. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.